टॉपिक घेऊन आलो बघा. आपण 11वी इतिहास स्टेट बोर्डची सिरीज सुरू केली होती. त्यामुळे तुम्ही रामोशींचा उठाव पाहिला, भिल्लांचा उठाव पाहिला, कोळ्यांचा उठाव पाहिला, इव्हन 1857चा पण उठाव पाहिलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. आज आपण शेतकऱ्यांचा उठाव पाहणार आहोत. चला मग शेतकऱ्यांचा उठाव पाहूया. बघा, शेतकऱ्यांचा उठाव पाहण्याच्या आधी शेतकऱ्यांचा उठाव म्हणजे का झालं, कारण काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा बघा, पूर्वी म्हणजे आधी बघा, शेतकरी वर्ग, आपला शेतकरी वर्ग कनिष्ठ वर्गामध्ये यायचं. ओके, कनिष्ठ वर्ग समजलं जायचं. ठीक आहे, लक्षात येते. कनिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्ग असे पार्ट पडायचे. त्यामध्ये शेतकरी वर्ग आपला कनिष्ठ वर्गामध्ये समजला जायचं. मग कनिष्ठ वर्गाचं वरिष्ठ वर्गाकडून शोषण व्हायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशातच बघा वरिष्ठ वर्गाकडून कनिष्ठ वर्गाचं शोषण व्हायचं. त्यानंतर परकीय आले, परकीय. ओके, ठीक आहे, परकीय सत्ताधाऱ्यांकडून पण शेतकऱ्यांचं शोषण व्हायला लागलं. बघा, आपल्या देशातच वरिष्ठ वर्गाकडून त्यांचं शोषण व्हायला लागलं. त्यानंतर परकीय सत्ता आली, परकीय वर्गाकडून पण त्यांचं शोषण व्हायला लागलं. अशा प्रकारे शोषण होत असल्याने त्यांचा असंतोष वाढला. ठीक आहे, लक्षात येते. हे पहिलं कारण होतं. त्यानंतर दुसरं कारण काय, अजून एक मेन कारण आहे बघा, एल्फिस्टन. एल्फिस्टनचं तुम्ही नेहमी नाव ऐकलेलं आहे बघा. एल्फिस्टन जेव्हा कमिशनर होतो, म्हणजे कमिशनर बनतात, एल्फिस्टन कमिशनर बनतात, तेव्हा ते एक प्रथा आणतात. कोणती प्रथा? रयतवारी प्रथा. ओके, रयतवारी म्हणजे तुम्ही जेव्हा हिस्ट्रीचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हे प्रथा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. त्याच्यात बघा, मौजेवारी प्रथा आहे, महालवारी प्रथा आहे, रयतवारी प्रथा आहे, कायमधारा प्रथा आहे. मग त्यातली रयतवारी लागू करतो. महाराष्ट्रात कोणती प्रथा लागू करतात? रयतवारी. आता एल्फिस्टन कमिशनर झाल्यानंतर रयतवारी काय प्रथा लागू करतो. आता ही रयतवारी प्रथा काय असते बघा, टॅक्स द्यावा लागायचा. बघा, शेतकऱ्यांना टॅक्स द्यावा लागायचं. ठीक आहे, मग अशा प्रथा होत्या. ह्या रयतवारी प्रथामध्ये काय होतं, शेतकरी, ओके, शेतकरी आणि ब्रिटिश म्हणजे शेतकरी डायरेक्ट ब्रिटिशांकडे जाणार आणि काय टॅक्स गोळा करणार. ठीक आहे, त्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही, कोणताही जमीनदार नाही, पाटील, कुलकर्णी, देशमुख कोणीच नाही. डायरेक्ट शेतकरी जाणार आणि ब्रिटिशांकडे काय टॅक्स गोळा करणार. ठीक आहे, ही प्रथा होती रयतवारी प्रथा. आता रयतवारी प्रथामुळे काय झालं, तर शेतकऱ्यांकडे टॅक्स गोळा करणार ठीक आहे, ब्रिटिशांकडे टॅक्स गोळा करणार ठीक आहे, पण जेव्हा दुष्काळ पडायचे, ठीक आहे, दुष्काळ पडल्यानंतर शेतीत पीक यायचं नाही, त्यांच्याकडे काय आता पैसाच राहायचा नाही, मग सारा कसा देणार, टॅक्स कसा देणार, मग ह्यांना आपल्या जमिनी सावकारांना विकायला लागायच्या. अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे काय शोषण ते सहन करत होते शेतकरी. आणि शेवटी आता असंतोष वाढला आणि काय त्यांनी उठावास सुरुवात केली. आता उठावास सुरुवात केली, मग उठावाचा प्रसार त्यांनी कुठून केला बघा, प्रसार. पहिला उठाव कुठे झाला हे वेगळी कन्सेप्ट, आणि त्यांनी प्रसार कुठून केला बघा, त्यांनी 1874 पासून प्रसार करायला सुरुवात केली. उठावाचा प्रसार करायला सुरुवात केली. कुठून सुरुवात केली बघा, पुणे. तुम्हाला पुणे जिल्हा माहिती आहे, ठीक आहे, पुणे जिल्हा. शिरूर तालुका माहिती आहे, शिरूर तालुका पण माहिती आहे. त्यामध्ये बघा कर्धे गाव होतं, कर्धे गावापासून त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली. 1874 पासून सुरुवात केली आहे. पुणेमध्ये बघा शिरूर तालुका कर्धे गावापासून त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली. आणि कर्धे गावातल्या लोकांनी बघा ब्रिटिशांना सारा देण्यास नकार दिला, म्हणजे आम्ही टॅक्स देतच नाही, चलो ठीक आहे. कर्धे गावातल्या लोकांनी काय सारा देण्यास नकार दिला. आणि त्यानंतर बघा पहिला उठाव कधी झाला, पहिला उठाव हे बघा, प्रसार 1874 पुणे, शिरूर, कर्धे गावापासून. आणि पहिला उठाव कधी झाला, 12 मे 1875 ला सुपे या गावी. ओके, सुपे येथे त्यांचा पहिला उठाव झालेला आहे. शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला, 12 मे 1875 ला बघा सुपे येथे त्यांचा पहिला उठाव झाला. येथे त्यांनी काय केलं, सावकारांवर हल्ले केले, त्यांची लूटमार करायला सुरुवात केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये पण झालं बघा, पुण्यामध्ये. त्यानंतर बघा तुम्हाला दिसतंय सोलापूर, रत्नागिरी, नगर आणि सातारा या ठिकाणी पण उठाव करण्यात आले. पुण्यामध्ये तर डायरेक्ट खून वगैरे करायला लागले होते, नंतर सावकारांवर हल्ले करायला लागले होते, त्यांचे जे काही खत वगैरे होते ते जाळायला सुरुवात करायला लागले होते. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, पहिल्यापासून मी सांगते, कारण कळालं असेल. कारण काय होतं, वरिष्ठ वर्गाकडून शोषण, नंतर बघा परकीय सत्तांकडून शोषण, त्यानंतर बघा एल्फिस्टनची रयतवारी म्हणजे प्रथा, त्यानंतर बघा त्यांचा प्रसार कधी 1874 पुणे. ठीक आहे, 1874 पुणेमधून बघा शिरूर, कर्धे, आणि कर्धे गावापासून सुरुवात झालं. कर्धे गावातल्या लोकांनी सारा देण्यास नकार दिला. ठीक आहे, त्यानंतर पहिला उठाव 12 मे कधी 1875 ला सुपे पासून करण्यात आलं. ठीक आहे, सुपेला करण्यात आलं. आणि त्यानंतर बघा पुण्यामध्ये पण करण्यात आलं होतं
नंतर तुम्हाला जिल्हे लक्षात ठेवायचे सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी आणि नगरमध्ये करण्यात आलं होतं. पुण्यामध्ये तर काय केलं होतं, डायरेक्ट बघा म्हणजे खून करायला लागले होते, हल्ले करायला लागले होते, त्यांचे खत वगैरे जाळायला लागले होते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला हे ठिकाणं लक्षात ठेवायचे बघा. नगरमधले खूप जास्त ठिकाण आहेत. नगरमधले कोणकोणते, श्रीगोंदे, पारनेर, कर्जत बघा हे सगळे नगरमधले आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये बघा हवेली, इंदापूर, शिरूर, त्यानंतर बघा बागलाण आहे आणि भीमती हे ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्या ठिकाणी काय उठाव झालेले आहे, शेतकऱ्यांचे उठाव झालेले आहे. जिल्हे बघा पुणे आहे, नंतर बघा नगर, सातारा, त्यानंतर बघा रत्नागिरी, सोलापूर हे जिल्हे आहेत. ठीक आहे, इथे उठाव झालेले आहेत. आता सरकारला कळत नव्हतं, ब्रिटिशांना कळत नव्हतं की शेतकऱ्यांनी उठाव का केले. आता शेतकऱ्यांच्या असंतोषाचं कारण काढण्यासाठी सरकारने काय केलं, एक कमिशन नेमली. कोणतं कमिशन नेमली, डेक्कन रॉयट्स कमिशन. म्हणजे सरकारला कळत नव्हतं की यांचं असंतोषाच्या मागं कारण काय आहे. ठीक आहे, उठावाच्या मागं कारण काय आहे, म्हणून सरकारने काय केलं, डेक्कन रॉयट्स कमिशन नेमलं. आता डेक्कन रॉयट्स कमिशन कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला आता कळालं आहे. ठीक आहे, डेक्कन रॉयट्स कमिशनची नेमणूक करण्यात आली. या कमिशनने काय केलं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची स्थिती बघा तपासली आणि त्यांना कळालं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा, ओके, अदूरदर्शीपणा हा असंतोषाचं कारण आहे. काय त्यांना कळालं, अदूरदर्शीपणा म्हणजे दूरचा विचार न करणारे. ठीक आहे, लक्षात येते, अदूरदर्शीपणा. ठीक आहे, हे मेन कारण आहे. ठीक आहे, हे मेन कारण आहे काय, असंतोषाचं मेन कारण काय, अदूरदर्शीपणा. आता हे त्यांना कारण कळालं होतं, मग त्यांनी डिसाईड केलं की आता स्थिती बदलणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती बदलणं काय आता इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आता बघा त्यांनी म्हणजे धोरणं आखायला लागले होते. बघा त्यांनी काय केलं, 1879ला बघा 1879ला त्यांनी बघा दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट म्हणजे कायदा काढला. कोणता, दी डेक्कन ॲग्रिकल्चरवरून तुम्ही शेतकरी लक्षात ठेवू शकता, शेतकरी रिलीफ ॲक्ट. ओके, लक्षात आलं. दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट काढला, ॲक्ट आहे, कायदा आहे. ठीक आहे, या कायद्यानुसार काय काय केलं त्यांनी बघा, तगाईची सोय करण्यात आली. ठीक आहे, शेतकरी बँक ओपन करण्यात आले. त्यानंतर बघा कर्जबाजारी जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी सावकारांना जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे इंग्रजांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांचा उठाव बघा दडपून लावण्याचा प्रयत्न केला. इथं पण सौम्य धोरण त्यांनी आखलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, परत रिव्हिजन करूया आपण. शेतकऱ्यांचा उठाव म्हटलं की तुम्हाला कारण कळायला पाहिजे, वरिष्ठ, त्यानंतर परकीय सत्ताधार, शोषण, एल्फिस्टन, रयतवाडी, त्यानंतर बघा प्रसार कुठून झालेल्या 1874 बघा पुणे मध्ये बघा शिरूर तालुका कर्धे गावातल्या लोकांनी म्हणजे सारा देण्यास नकार दिला. त्यानंतर पहिला उठाव 12 मे 1875ला सुपे येथे पुण्यातल्या लोकांना तर खून वगैरे करायला लागले होते, सावकारांवर हल्ले करायला लागले होते. जिल्हे लक्षात ठेवायचे, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, नगर. आणि ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायचे, शिरूर, इंदापूर, हवेली हे पुण्यातलं झालं. त्यानंतर पारनेर, श्रीगोंदेश, कर्जत हे बघा नगरमधलं झालं. आणि बागलाण आणि भीमती तुम्हाला हे ठिकाणं लक्षात ठेवायचे. आता सरकारला कळत नव्हतं की शेतकऱ्यांनी उठाव का केलाय, शेतकऱ्यांचा असंतोषाचं मागे कारण काय आहे. म्हणून सरकारने कोणती कमिशन नेमली, दी डेक्कन रॉयट्स कमिशन. म्हणजे दी डेक्कन रॉयट्स कमिशन कशासाठी हे कळालं. मग ह्या डेक्कन रॉयट्स कमिशनने अभ्यास केला, स्थिती जाणून केली आणि त्यांना असं वाटलं की अदूरदर्शीपणा हा काय आहे, शेतकऱ्यांच्या असंतोषाचं मेन कारण आहे. आता त्यांना कळालं होतं अदूरदर्शीपणा हे मेन कारण आहे. म्हणून त्यांनी विचार केला की आता स्थिती बदलण्याची गरज आहे, शेतकऱ्यांची स्थिती बदलण्याची गरज आहे. म्हणून बघा 1879 बघा 74ला सुरुवात झाली होती प्रसाराला आणि 19 5 वर्ष असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि 74ला प्रसार झाला, 75ला उठाव झाला आणि बघा 75 नंतर 4 वर्षानंतर बघा 79ला काय आला, ऍक्ट आला, दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. या ऍक्ट नुसार बघा सरकारने तगाईची सोय द्यायला सुरुवात केली, शेतकरी बँका ओपन केल्या आणि ज्या कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या सावकारांकडे जाऊ नये यासाठी काय प्रयत्न केले. म्हणजे इथे पण त्यांनी सौम्य धोरण आखलं आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचा उठाव त्यांनी दडपून लावला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.